नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची पॉलिटिकल सायन्स म्हणजेच राज्यशास्त्र या विषयाची 2024 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 29 फेब्रुवारी 2024 रोजी झालेला आहे। एकूण 80 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 2022, 2023 आणि 2024 या वर्षांच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 12वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना लक्षपूर्वक वाचायच्या आहेत। प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा। प्रश्न पहिला अ, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 5 गुणांसाठी 5 विधाने पूर्ण करायची आहेत। 1. आज युरोपीय संघातील टिंबटिंब देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत। त्याचे उत्तर आहे 22। 22 देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत। दुसरे विधान, खाजगी व सार्वजनिक उद्योग समाविष्ट होणाऱ्या अर्थव्यवस्थेला टिंबटिंब अर्थव्यवस्था असे म्हणतात। त्याचे उत्तर आहे मिश्र। जो योग्य पर्याय आहे त्याला आपण अंडरलाइन दिलेली आहे। तिसरे विधान, संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना 1983 वर्षी केली। चौथे विधान, आज नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली आहे। पाचवे विधान, ब्रिक्स संघटनेत 2010 साली दक्षिण आफ्रिका या देशाचा समावेश झाला। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा। 3 गुणांसाठी पहिला जो गट आहे त्याच्यातील क पर्यायाची जोडी चुकीची आहे। युरोपीय संघातील चलन डॉलर ही चुकीची जोडी आहे। योग्य जोडी आहे युरोपीय संघातील चलन युरो। त्या ठिकाणी आपण योग्य जोडी देखील लिहून घेतलेली आहे। दुसरा गट, दुसऱ्या गटातील अपर्यायाची जोडी चुकीची आहे। भारतात प्रौढ मताधिकार त्या ठिकाणी 20 वर्षे पूर्ण लिहिलेला आहे, ते चुकीचे आहे। भारतात प्रौढ मताधिकार 18 वर्षे पूर्ण। तिसरा गट, तिसऱ्या गटातील अपर्यायाची जोडी चुकीची आहे। कामगार संघटना राजकीय संस्था असे लिहिलेले आहे। राजकीय संस्थेच्या ऐवजी त्या ठिकाणी पाहिजे होते नागरी समाज किंवा बिगर राजकीय संस्था। कामगार संघटना, नागरी समाज किंवा बिगर राजकीय संस्था। प्रश्न पहिल्यातील क प्रश्न, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 4 गुणांसाठी पहिले विधान, आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधात वाढ झाली कारण त्याचा अपर्याय बरोबर आहे जागतिकीकरणाचा प्रसार। दुसरे विधान, भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली कारण त्याचा क पर्याय बरोबर आहे जनतेचे राहणीमान सुधारणे व सर्वांगीण विकास घडवून आणणे। तिसरे विधान, युनिलिव्हर ही एक ट्रान्सनॅशनल कंपनी आहे कारण त्याचा अपर्याय बरोबर आहे ती कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नाही। चौथे विधान, प्रादेशिक वादाचा विकास झाला कारण त्याचा ब पर्याय आहे बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था अस्तित्वात आली। प्रश्न पहिल्यातील ड प्रश्न, दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा। 4 गुणांसाठी पहिले विधान, जेव्हा एक देश इतर देशांवर लष्करी बळाच्या वापराशिवाय प्रभाव पाडते सॉफ्ट पॉवर। दुसरे विधान, जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास सिंचन पद्धतीचा विस्तार करणे। त्याचे उत्तर आहे हरित क्रांती। तिसरे विधान, शासकीय खात्यातील अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करणारी व्यक्ती लोकायुक्त किंवा लोकपाल। चौथे विधान, जगातील इतर देशांशी संबंध प्रस्थापित करणे परराष्ट्र धोरण। प्रश्न पहिल्यातील ई प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा। 4 गुणांसाठी लाल बहादूर शास्त्री, नरेंद्र मोदी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अटल बिहारी वाजपेयी। गटात न बसणारा शब्द आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। दुसरा गट पहा, दुसऱ्या गटातील गटात न बसणारा शब्द आहे महाराष्ट्र बँक।
तिसरा गट हवामान बदल, जंगलतोड, प्रदूषण, राजकीय पक्ष. गटात न बसणारा शब्द आहे राजकीय पक्ष. आणि चौथा गट आहे सार्कचे सदस्य राष्ट्रे भारत, नेपाळ, श्रीलंका, चीन. गटात न बसणारा शब्द आहे चीन. प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा 4 गुणांसाठी. संयुक्त राष्ट्रांद्वारा आयोजित पर्यावरण विषयक परिषदा 1992 रिओ दी जेनेरिओ, 2002 जोहान्सबर्ग, 2012 रिओ दी जेनेरिओ, 1972 स्टॉकहोम. प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न. खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न. युरोझोन राष्ट्रे. युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य सूची देण्यात आलेली आहे आणि युरोझोनमध्ये सहभागी नसलेले युरोपियन युनियनचे सदस्य. नकाशाचे निरीक्षण करायचे आहे आणि प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. प्रश्न पहिला 3 गुणांसाठी आहे. युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य असलेल्या कोणत्याही 3 देशांची नावे लिहायची आहे. फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली. दुसरा प्रश्न. युरोझोनमध्ये सहभागी नसलेले युरोपियन युनियनच्या कोणत्याही 2 देशांची नावे लिहा 2 गुणांसाठी. स्वीडन व पोलंड आणि रुमानिया. तुम्ही नकाशाचे निरीक्षण केले तर तुम्हाला अजूनही ऑप्शन मिळतील. प्रश्न तिसरा. खालील विधाने बरोबर की चूक ते साकारण सांगा. एकूण 7 दिलेले आहेत. कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला 10 गुणांसाठी लिहायची आहे. पहिला प्रश्न. 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणतात. हे विधान चुकीचं आहे. याचे सकारण पाहू. उत्तर. वरील विधान चूक आहे कारण 1990च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणतात. दुसरे विधान. जागतिकीकरणाने बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना जाणली. वरील विधान चूक आहे कारण बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप त्या राज्याच्या विचारप्रणालीवर अवलंबून असे ज्यास अमेरिकेत बाजारपेठीय अर्थव्यवस्था म्हणतात. त्यास आर्थिक उदारीकरण ही संज्ञा भारतात वापरली जाते. तिसरे विधान. नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली. वरील विधान चूक आहे कारण लोकांचे राहणीमान उंचावणे आणि देशाचा आर्थिक विकास करणे या उद्देशाने मार्च 1950 मध्ये नियोजन आयोगाची निर्मिती झाली. चौथे विधान. सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनाचा कुशलतेने वापर केला जातो. वरील विधान बरोबर आहे कारण सुशासनात समाविष्ट परिणामकारकता आणि कार्यक्षमता या तत्वात ही कृती समाविष्ट आहे. पाचवे विधान. भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली आहे. वरील विधान बरोबर आहे कारण परकीय राजवटीपासून स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी सर्व भारतीय एकत्र आले ही भावना राष्ट्रीय एकात्मतेस पोषक आहे. 6वे विधान. लोकायुक्त राजकीय कार्यकारी प्रमुखाविरोधात चौकशी करू शकतात. हा प्रश्न मार्च 2022 मध्ये देखील विचारण्यात आलेला होता. वरील विधान चूक आहे कारण ते शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करतात. राष्ट्रपती किंवा राज्यपालाविरोधात करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा अधिकार त्यांना नाही. आणि 7वे विधान आहे राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही आवश्यक आहे. कोणतेही 5 तुम्हाला लिहायचे होते. हा प्रश्न देखील सप्टेंबर 2021 मध्ये विचारण्यात आलेला होता. वरील विधान बरोबर आहे कारण लोकशाहीमुळे राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी देशातील सर्व घटकांना मिळते. शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने समाज परिवर्तन घडवून आणणे केवळ लोकशाहीतच घडू शकते. प्रश्न चौथा. खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. 5 दिलेले आहेत. कोणतेही 3 विधानांचा सहसंबंध स्पष्ट करायचा आहे पण या ठिकाणी आपण 5ही विधाने अभ्यासणार आहोत. 3 विधाने 9 गुणांसाठी आहेत. पहिले विधान. आर्थिक हितसंबंध आणि व्यापारी गट. उत्तर. शीतयुद्धोत्तर काळात आपले आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी जगातील राष्ट्रे प्रयत्नशील होती. आपले आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी त्यांनी प्रादेशिक स्तरावर व्यापारी गटांची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी व्यापारविषयक विशेष करार केले. त्याद्वारे आयातीवरील कर कमी केले. आयात प्रमाणावरील मर्यादा कमी केल्या. आग्नेय आशियातील देशांनी एशियन, दक्षिण आशियातील देशांनी सार्क आणि युरोपीय देशांनी युरोपियन कॉमन मार्केट आणि त्यानंतर युरोपियन युनियन असे व्यापारी गट स्थापन केले. दुसरे विधान आहे भारत आणि आफ्रिका.
या ठिकाणी भारत आणि आफ्रिका सहसंबंधावर टीप देण्यात आलेली आहे। मी उत्तर वाचत नाही, आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल, तुम्हीच व्हिडिओ थांबवून व्यवस्थित उत्तर वाचून घ्यायचे आहे। तिसरे विधान आहे सुशासन आणि ई प्रशासन। उत्तर, सुशासन आणि ई प्रशासन यांचे संबंध घनिष्ठ आहेत। माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत नागरिकांना जलदपणे माहिती उपलब्ध होते, नागरिकांच्या तक्रारींची दखल शासनाला त्वरित घ्यावी लागते आणि त्यासाठीचे निर्णय त्वरेने आणि न्यायपूर्वक घ्यावे लागतात। प्रशासनात पारदर्शकता येऊन शासनाचे नागरिकांप्रती उत्तरदायित्व प्रस्थापित होते। चौथे विधान, गॅट आणि जागतिक व्यापार संघटना। उत्तर, दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक व्यापारात संतुलन प्रस्थापित करण्यासाठी जनरल एग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ हा करार करण्यात आला होता। या कराराची कार्यवाही करणारी कोणतीही यंत्रणा नव्हती। 1995 साली वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या संघटनेची स्थापना करून आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली, म्हणजेच WTO ची स्थापना ही गॅट कराराचे पुढचे पाऊल आहे। आणि पाचवे विधान आहे जागतिकीकरण आणि संस्कृती। उत्तर, जागतिकीकरण संस्कृतीचा वाहक आहे। समाजात व्यक्तिवाद व भौतिकवाद वाढला आहे। पारंपरिक मूल्यांपेक्षा आधुनिकीकरण व पाश्चिमात्यीकरण ही मूल्ये अधिक महत्त्वाची वाटू लागली आहेत। खानपानामध्ये बर्गर व पिझ्झा सारख्या परकीय खाद्यपदार्थांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे। प्रश्न 5वा, खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा, कोणतेही 3 12 गुणांसाठी। पहिला प्रश्न, पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे। हा प्रश्न मार्च 2022 आणि जुलै 2022 मध्ये देखील विचारण्यात आलेला होता। उत्तर, पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे या विधानाशी मी सहमत आहे, कारण पर्यावरण संरक्षण करणे म्हणजे नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे। त्यासाठी पर्यावरणाची होणारी हानी रोखली पाहिजे। उपलब्ध असलेली ऊर्जेची साधने मर्यादित आहे, त्यांचा बेसुमार वापर केल्यास ती संपुष्टात येतील, म्हणून ऊर्जेचे पर्यायी स्रोत विकसित करणे गरजेचे आहे। पर्यावरण संवर्धन करण्यात आल्यास आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करून पुढील पिढींच्या गरजा भागवण्याची क्षमता टिकून राहील। पर्यावरण संरक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास प्रदूषण, पाण्याची कमतरता आणि जैविक विविधतेचा ऱ्हास उद्भवेल। दुसरा प्रश्न, ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया गतिमान झाली। उत्तर, ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली आहे या विधानाशी मी सहमत आहे, कारण यंत्रणेद्वारे माहितीची साठवण करणे शक्य झाले आहे। गरज असेल तेव्हा ती माहिती विनाविलंब उपलब्ध होते। माहितीच्या उपलब्धतेमुळे शासकीय निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब टाळता येतो। शासनाचे नागरिकांप्रती असणारे उत्तरदायित्व आणि पारदर्शक कारभार ई प्रशासनामुळे प्रस्थापित होतात। तिसरा प्रश्न, हिंदी महासागरात भारताची भूमिका। हिंदी महासागरात भारताचे स्थान मध्यवर्ती आहे। पश्चिम, दक्षिण आणि आग्नेय आशियातील देशांसाठी प्राचीन काळापासून भारताचे स्थान महत्त्वाचे आहे। प्राचीन काळापासून या देशांबरोबर भारताचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत। स्वातंत्र्योत्तर कालखंडात हे संबंध दृढ करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे। आफ्रिका खंडातील वंशवाद आणि वसाहतवादाला भारताने सातत्याने विरोध केला आहे। या खंडातील देशांच्या स्वातंत्र्य लढ्याला आणि त्यानंतरच्या राष्ट्रनिर्मितीच्या कार्याला भारताने पाठिंबा दिला आहे। चौथा प्रश्न, आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिक वाद, कोणतेही तुम्हाला 3 लिहायचे आहेत। आपण चौथा प्रश्न देखील अभ्यासू। उत्तर, 1990च्या दशकात आंतरराष्ट्रीय राजकारणातील अमेरिकेच्या आधिपत्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या आव्हान देण्याचा संघटित प्रयत्न अन्य देशांनी केला आहे। एकध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर नियंत्रण प्रस्थापित करणे गरजेचे आहे। याच जाणीवेतून युरोपियन युनियनची स्थापना झाली। त्याचप्रमाणे रशिया, चीन, भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या ब्रिक्स या संघटनेची स्थापना झाली। आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकतावादाद्वारा सत्ता संतुलन जोपासले जाईल आणि अमेरिकेसारखी महासत्ता आपली मनमानी करू शकणार नाही। पाचवा प्रश्न, जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू। उत्तर, सकारात्मक बाजू, तरुणांसाठी आपल्या देशात आणि परदेशात नोकरी व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत। खासगी क्षेत्रात अधिक रोजगार निर्मिती होत आहे। आपण अधिक कार्यक्षम पद्धतीने जगाशी जोडले गेलो आहोत। जगात काय चालले आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल
याची अधिक चांगली जाणीव होते. ब आहे नकारात्मक बाजू. राज्याच्या कल्याणकारी योजना स्थगित होण्याची शक्यता आहे. स्थानिक उद्योगधंदे विशेषतः लहान उद्योग हे जागतिक स्पर्धेमुळे नष्ट होतील ही देखील भीती आहे. शेतीच्या क्षेत्रात लहान आणि किरकोळ शेतकरी मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकणार नाहीत. प्रश्न 6. खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 10 गुणांसाठी. प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 5 गुण मिळतील. पण या ठिकाणी आपण सर्व प्रश्न अभ्यासणार आहोत जेणेकरून आपला सराव होईल. पहिला प्रश्न, जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्रावर झालेले परिणाम स्पष्ट करा. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. हा प्रश्न मार्च 2022 आणि जुलै 2022 मध्ये देखील विचारण्यात आलेला होता. दुसरा प्रश्न, महिला सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून त्यासाठी करण्यात आलेली उपाययोजना सांगा. या ठिकाणी महिला सक्षमीकरणाची व्याख्या देण्यात आलेली आहे. दुर्बल समजल्या जाणाऱ्या महिलांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याच्या प्रक्रियेला महिला सक्षमीकरण असे म्हणतात. महिला सक्षमीकरणासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहे. संवैधानिक तरतुदी. समानतेचा हक्क सर्वात महत्त्वाचा आहे. समान कामासाठी समान वेतन हे मार्गदर्शक तत्व महत्त्वाचे आहे. दुसरा मुद्दा आहे वैधानिक तरतुदी. आणि तिसरी उपाययोजना आहे स्वयंसहायता गटांच्या स्थापनेस प्रोत्साहन. अशा पद्धतीने मुद्देसूद उत्तर लिहिले तुम्हाला या ठिकाणी 5 गुण मिळतील. तिसरा प्रश्न आहे राष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी करण्यात आलेल्या संरचनात्मक तरतुदी स्पष्ट करा. हा प्रश्न सप्टेंबर 2021 मध्ये देखील विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला ज्याही प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे कारण पुन्हा पुन्हा तेच प्रश्न हे परीक्षेला विचारले जातात. राष्ट्रीय एकात्मतेची संरचनात्मक तरतुदी आहे लोकशाही शासन प्रणाली. 2. संघराज्यात्मक शासन व्यवस्था. 3. प्रादेशिक भाषांना स्वीकृती. 4. राज्यांची भाषावार पुनर्रचना. 5. प्रशासकीय सेवा. 6. नागरिकांची मूलभूत कर्तव्ये. आणि चौथा प्रश्न आहे समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा. हा प्रश्न देखील मार्च 2022 आणि जुलै 2022 मध्ये विचारण्यात आलेला होता. पहिली संस्था आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग. 2. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. 3. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. 4. राष्ट्रीय महिला आयोग. 5. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. 6वी संस्था आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. आणि 7वी संस्था आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. प्रश्न 7. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे 1050 ते 200 शब्दात स्पष्ट करा. 10 गुणांसाठी. एकच प्रश्न या ठिकाणी 10 गुणांसाठी देण्यात आलेला आहे. 1. भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्वे स्पष्ट करा. 1. अलिप्ततावाद. 2. सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर. आणि 3. अंतर्गत राज्य कारभारामध्ये ढवळाढवळ न करणे. चौथा मुद्दा आहे शांततापूर्ण सहजीवन या तत्वाचा स्वीकार. आणि 5वा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये सहभाग. आणि त्याला और प्रश्न देण्यात आलेला आहे आधुनिक काळात राज्याची भूमिका स्पष्ट करा. 1. शासन. 2. आर्थिक प्रगती. 3. लोककल्याण. 4. राष्ट्र उभारणी. आणि 5. शांतता सुव्यवस्था.
पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 12वीच्या वर्गाची राज्यशास्त्र या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।